नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण भेटतोय इयत्ता 10वीचा 8वा पाठ घेऊन 8वा गद्यपाठ घेऊन वाट पाहताना. वाट पाहताना हा पाठ लिहिलाय अरुणा ढेरे यांनी. अरुणा ढेरे यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 साली झाला, पुणे या ठिकाणी. अरुणा ढेरे या प्रसिद्ध कवयित्री आहेत, कथालेखिका आहेत, संशोधक, समीक्षक त्या आहेत. कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच कृष्णकिनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. रूपोत्सव हा स्फुट लेखसंग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. अरुणा ढेरे यांचा परिचय आपण करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी वाट पाहताना या पाठामध्ये लेखिका काय सांगतात पहा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट बघणे म्हणजे काय किंवा वाट पाहणे म्हणजे काय? वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, कधी हुरहुर तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ही गोष्ट फार जवळची आहे. कारण का, आपण जेव्हा घरी एकटे असतो तेव्हा आपण बाहेरून येणाऱ्या आईबाबांची वाट बघत असतो, कधी दूर राहणाऱ्या आपल्या भावाची वाट बघत असतो, कधी सासरी गेलेली आपली बहीण ती माहेरी येणार असते तिची आपण वाट बघत असतो, तर कधी आपला रिझल्ट लागणार असतो आणि त्या रिझल्टची आपण म्हणजे आपल्याला किती गुण मिळतील, आपण पास होऊ की नापास होऊ, या सगळ्या गोष्टी म्हणजे अतिशय उत्कंठा वाढवणाऱ्या, वाट पाहायला लावणाऱ्या असतात. आणि म्हणून कशाची ना कशाची वाट ही आपल्याला बघावीच लागते. ही अटळ म्हणजे न टळणारी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. वाट पाहणे हे या गोष्टीचे अनेकविध पैलू म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टी. जसं वाट पाहणं हा कधी कधी अतिशय सुखद अनुभव असतो. कधी आपली एखादी खूप जवळची मैत्रीण आपल्याला भेटायला येणार असेल तर आपल्याला तिच्याशी गप्पा गोष्टी करायला आवडतात. आपण वाट बघतो कारण आपल्याला आनंद मिळणार आहे, सुखाच्या भावना निर्माण होणार आहेत. पण कधी कधी काय होतं की आपल्याला परीक्षेत मार्क कमी मिळालेले आहेत, आपण रिझल्टची वाट बघत असतो परंतु मार्क कमी मिळालेत, मग ही जी वाट बघणं आहे ते दुःखद आहे. किंवा कधी कधी अशी वेळ येते की काही प्रसंगी काही क्षण आपल्याला आवडत नाहीत आणि नेमके ते क्षण आपल्या आयुष्यात येऊन ठेपतात, तर ही जी वाट बघणं आहे ते दुःखद आहे. त्यात कधी म्हणजे वाट बघण्यात कधी कधी उत्कंठा असते, म्हणजे आपल्याला एकदम असं कधी एकदा ती गोष्ट मिळते, कधी एकदा ती व्यक्ती येते, अशी उत्कंठा असते, हुरहुर असते. तर कधी कधी दडपण असतं, बापरे ते लवकर आले तर, माझं तर काहीच आवरलेलं नाही. म्हणजे प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्रसंगाला आपण घरात जी काही कामं करत आहोत त्या अनुसरून किंवा आपल्या ज्या काही घटना आहेत त्याला अनुसरून आपल्याला त्या गोष्टींच्या उत्कंठा, हुरहुर किंवा दडपण जाणवतं. दडपण म्हणजे थोडंसं घाबरल्यासारखं होतं, भीतीसारखं वाटतं की हे सगळं व्यवस्थित होईल की नाही. अशा पद्धतीने वाट पाहणं याचे अनुभव आपल्याला येतात असे लेखिका म्हणतात. तर पाठ सुरुवात करूया आपण. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणा पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची. तुम्हाला माहिती आहे, होळी म्हणजे जेव्हा पाऊस काळ संपून जातो, जून ते सप्टेंबर हा पाऊस काळ संपून जातो, त्याच्यानंतर सप्टेंबर नंतर म्हणजे ऑक्टोबरपासून जी काही थंडीला सुरुवात होते, ती थंडी ही हळूहळू ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत थंडी राहते. ही थंडी देखील निघून जाते आणि शेवटी जेव्हा ती कमी होत जाते तेव्हा आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. आंब्याची झाडं तुम्ही पाहिली असतील, त्या दरम्यान थंडी कमी होण्याच्या वेळेला किंवा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान
आंब्याच्या झाडाला मोहर आलेला असतो. मोहर म्हणजे सगळं झाड हे फुलांनी डवरलेलं असतं, बहरलेलं असतं आणि आता त्या फुलांना फळं देखील यायला सुरुवात झालेली असते आणि म्हणून त्या आंब्याच्या झाडाचा वास सुंदर असा घमघमत म्हणजे सगळीकडे तो वास असं म्हणतात पसरलेला असतो. हा छान सुगंध. आणि नेमकी त्याच दरम्यान म्हणजे मार्च एप्रिलला बघा, 12वीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये असतात, 10वीच्या परीक्षा मार्चमध्ये असतात आणि ज्या काही आपल्या खालच्या वर्गांच्या परीक्षा आहेत त्या साधारण एप्रिलमध्ये असतात सुरुवातीला. तर जेव्हा परीक्षा तोंडावर आलेली असायची, मोकळ्या अंगणात अंथरुणा पडायची ती सुट्टी लागल्यावर. एप्रिलच्या परीक्षा झाल्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे साधारण 15 एप्रिलपर्यंत वगैरे लहान मुलांच्या सुट्ट्या परीक्षा सुरू असतात आणि एकदा परीक्षा संपल्या, सुट्टी लागली की छानपैकी म्हणजे घरात खूप गरम होतं आणि म्हणून आपण सगळेजण आपल्या मोकळ्या अंगणामध्ये किंवा पडवीमध्ये, ओसरीमध्ये अशा छान मस्त अंथरुणं वगैरे टाकून तिथं झोपायला सुरुवात करतो. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. ते तेच सांगतात की आपण मोकळ्या अंगणात गॅलरीत आपल्याला झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एक संदेश जागा व्हायचा. उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? बघू हा. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. या ठिकाणी लेखिका वर्णन करतात की कशा पद्धतीने एक सुट्टी लागल्यानंतर आपण जे अंगणात झोपतो किंवा गॅलरीमध्ये झोपतो तेव्हा रात्रीचा तो गारवा इतका छान वाटतो, झोपही अतिशय छान येते. मस्त पांघरून अंगावर ओढून घ्यायचं आणि त्या छान उबदार वातावरणामध्ये झोपायचं आणि डोळे मिटतानाच जेव्हा झोप लागते त्यावेळेस एक संदेश म्हणजे असं वाटायचं की उद्या सकाळी उठल्यानंतर किंवा उद्या सकाळी उठताना आपल्याला कुहू हा आवाज ऐकू येईल का? कुहू हा कोकिळेचा आवाज आपल्या कानावर पडेल का? असं आपल्याला वाटायचं. आणि जेव्हा पहाटे पहाटे गाढ झोपेत आपण असतो, छान थंडगार वारा असतो, उठण्याची इच्छा नसते, मस्त पांघरुणामध्ये घट्ट मिटून आपण झोपलेलं असतो आणि नेमका त्याच वेळेस पुन्हा लेखिका म्हणतात की कोकिळेचा कुहू कुहू आवाज कानावर येतो आणि जेव्हा तो आवाज कानावर पडतो तेव्हा वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. वाट पाहणं म्हणजे काय आहे किंवा वाट पाहण्याचं चीज कसं झालं, आपण जी वाट बघत होतो ते आता पूर्णपणे कसं सार्थक झालं हे आपल्याला त्यावेळी लक्षात येतं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळं घातलेलं पाणी आणि आई आत्यांची कोरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. किती साऱ्या गोष्टींचं वर्णन या ठिकाणी लेखिकेने केलेलं आहे. सुट्टीची वाट पाहणं आपल्याला पहा, फेब्रुवारीला जेव्हा 12वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि मार्चमध्ये 10वीच्या मुलांच्या परीक्षा सुरू होतात तेव्हापासूनच आपल्याला सुट्ट्यांचे वेध लागतात. कारण का 12वी आणि 10वीची मुलं लवकर रिकामी होतात, त्यांच्या परीक्षा होऊन जातात. मग आपल्यालाही वाटतं की आपल्याही परीक्षा लवकर व्हायला हव्यात आणि आपल्यालाही सुट्टी लागायला हवी, पण असं घडत नाही. पण तरीसुद्धा एवढं असून सुद्धा आपल्याला आळस नसतो अभ्यासाचा, पाठांतर आवडायचं आणि नेमलेली जी पुस्तकं होती पाठ्यक्रमाची मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, इंग्रजी वगैरे, तर ही नेमलेली पुस्तकं गोष्टींच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. हे सगळ्याचं एक कारण होतं बरं का. आताच्या मुलांना कसं टीव्ही, मोबाईल किंवा इतर जे काही खेळ आहेत त्या खेळांमध्ये टीव्ही, मोबाईलमध्ये मुलं अडकून राहतात. त्याच्यामुळे त्यांना अभ्यासाला बसा म्हणून सांगावं लागतं बऱ्याच जणांना. पण पूर्वी कसं होतं, टीव्ही किंवा मोबाईल तर नव्हतेच पूर्वी, पण टीव्ही जरी असायचे तरी त्याच्यावरती एखाद दुसरा कार्यक्रम जास्तीत जास्त बातम्या वगैरे हे सगळं, सह्याद्री चॅनल किंवा नॅशनल चॅनल. मग
इतकं लिमिटेशन होतं किंवा इतकं मर्यादित स्वरूपात होतं. त्याच्यामुळे दिवसभर टी व्ही बघण्याचा प्रश्नच नसायचा. मग मुलांसाठी जे आवडीचं असं मनोरंजनाचं जे जग होतं ते म्हणजे अभ्यासाची पुस्तकं, आणि म्हणून त्यांना कंटाळाही येत नसायचा, आळसही नाही वाटायचा, आणि आवडीनं एकत्र बसून सगळी मुलं छानपैकी अभ्यास करायची. अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण ओसळी मारून वर यायची. म्हणजे थोडं पुस्तक बाजूला ठेवलं की आता आपल्याला सुट्टी आहे, आता आपण धम्माल करायची. उसळी म्हणजे एकदम उचंबळून यायचं की हां, आता आपल्याला सुट्टी आहे, आता आपण मजा करायची. अशा पद्धतीने मुलं एकदम आनंद मानायची. ते अंगणातलं आता या ठिकाणी विविध गोष्टींचं वर्णन लेखिका करत आहेत की सुट्टीच्या त्या काळामध्ये की कशा पद्धतीचं वातावरण घरामध्ये असतं किंवा आजूबाजूला सगळं कसं असतं. त्यांच्या अंगणात असलेलं मोगऱ्याचं झाड, हजारी मोगऱ्याचं झाड. हजारी मोगऱ्याचं झाड म्हणजे काय, की तुम्ही मोगऱ्याचं झाड पाहिलंच असेल. काही काही मोगऱ्याच्या फुलांना एक एक अशा पाकळ्या असतात बाजूला, कमी असतात. पण हजारी मोगरा असतो त्याला खूप साऱ्या पाकळ्या असतात. एक फूल जरी तुम्ही असं बघितलं तर त्याला एवढ्या सगळ्या पाकळ्या असतात, आणि फूल बघायलाही अतिशय दाट असं. त्याचा गजरा जरी केला तर खूप दाट गजरा त्याचा तयार होतो. त्याला हजारी मोगऱ्याचं झाड म्हणतात. आणि हे हजारी मोगऱ्याचं झाड त्यांच्या अंगणात होतं. त्याचा तो सुगंध भयानक, म्हणजे खूप सुंदर त्याचा तो सुगंध असतो. तसंच त्या सांगतात शनिवार वाडा पुण्यामध्ये त्या राहत होत्या. शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, बकुळीच्या झाडाची फुलं. तसंच पुन्हा त्या सांगतायत माठातलं वाळा घातलेलं पाणी. माठ हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. आता बऱ्याच जणांच्या घरी पाहायला मिळत नाही, कारण फ्रीजमधलं थंड पाणी पिण्याची आता बऱ्याच जणांना सवय झाली आहे. पण तरी पुन्हा एकदा माठातल्या पाण्याचं महत्त्व आता लोकांना कळले. तसं हे पूर्वीच्या काळी सराईतपणे सगळ्यांच्याच घरामध्ये माठ असायचा, आणि माठात वाळा घातलेला. वाळा म्हणजे एक थंडगार वनस्पती आहे की जी माठात टाकल्यानंतर, त्या पाण्यात टाकल्यानंतर पाणी तर थंड पडायचं, पण तिचा सुगंधही खूप छान होता. असं हे वाळा घातलेलं पाणी. नंतर त्या म्हणतायत आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई. बघा, उन्हाळा सुरू झालेला असतो आणि वर्षभरासाठी आई आत्या ज्या काही मोठ्या स्त्रिया आहेत घरातल्या, त्या काय करतात की वर्षभर वाळवणाचं जे साहित्य आहे, म्हणजे कुरड्या पापड असतील, शेवया असतील, तांदळाच्या पापड्या, किंवा नाचणीच्या पापड्या, ज्वारीच्या पापड्या, कुरवड्या, तर अशा विविध प्रकारचे जे काही काय म्हणतात ते वस्तू, वर्षभर ठेवण्याच्या ज्या वस्तू आहेत, टिकवून ठेवण्याच्या, खारवून ठेवलेल्या, तर या वस्तू बनवण्यात त्यांची धांदल सुरू असते. अंगभर पडणारी वाळवणं म्हणजे जिकडे तिकडे पापड असे सुकवायला ठेवलेले असतात, कुठे पन्हं ठेवलेली असतात. मग ह्या पद्धतीने त्यांची अशी कामं सुरू असतात. अंगणभर हाच सगळा पसारा तुम्हाला पाहायला मिळतो. कैरीची डाळ आणि पन्हं. ऊन असतं, खूप सारं ऊन, म्हणजे खूप असं ऊन असतं. उन्हामुळे आपल्याला त्रास होतो, शरीरात उष्णता वाढते. मग अशा वेळेत आपल्याला ते माठातलं वाळं घातलेलं पाणी, किंवा मग पन्हं, जे चिंचेपासून बनवलं जातं, कैरीपासून बनवलं जातं, किंवा कैरी आणि इतर डाळ वगैरे टाकून, डहाळ टाकून ते पन्हं तयार केलं जातं. त्या पन्ह्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते, आणि शरीराला पौष्टिक असं एक पेय देखील मिळतं. जसं आपण लिंबू सरबत पितो त्याच पद्धतीचं. मग कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे. आता हा एक कृत्रिम प्रकार झाला थंडावा मिळवण्यासाठी. तेव्हा असे प्रत्येकाच्या घरी फ्रीज नसायचे. मग गावामध्ये असा एक बर्फाचे गोळे विकणारा माणूस आला की त्याच्याभोवती गर्दी होऊन जायची. तर बर्फाचा गोळा म्हणजे काय, जो अख्खा फ्रीजमधला आपल्या फ्रीजरमध्ये वगैरे पाणी साठवून जो बर्फाचा गोळा तयार केला, तो गोळा घेऊन तो व्यक्ती यायचा, आणि त्या गोळ्याला किसून तो जो बर्फाचा किस आहे तो एका काडीला घट्टपणे बांधायचा, आणि त्याच्यावरती छान रंगीत असं पिण्यायोग्य द्रव्य टाकायचं, म्हणजे पाणी टाकायचं, आणि त्याच्यामध्ये मग ते एक तर त्याला गोडवा असायचा, परत रंग, आणि मग लहान मुलांना ते फारच आवडायचं. असा हा बर्फाचा गोळा. तसंच ऊसाचा ताजा रस हा अतिशय, आत्ता देखील हा ऊसाचा ताजा रस आता ही सगळी लोकं अतिशय आवडीने पितात. आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची पुस्तकं. गोष्टी आणि कविता. आता शाळेचा अभ्यास नाहीच आहे, मग आता पूर्णपणे मुलं रिकामी आहेत. मग आता त्यांना मस्तपैकी गोष्टी वाचण्याचा, कविता वाचण्याचा, म्हणण्याचा आनंद आता लुटायचा आहे. आणि याचसाठी सुट्टीची ते कितीतरी वाट पाहत असायचे. वाट पाहण्यातला तो आनंद
आता कैरी, आपणही विचार करतो की आता उन्हाळा सुरू होणार आहे, परीक्षा संपणार आहे, झाडाला कैऱ्या लागणार आहेत. मग छानपैकी कधी एकदा पहिली कैरी आणि मीठ आपण खातोय, इतकं म्हणजे आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटतं. मग वाट पाहण्यातला जो आनंद आहे तो या ठिकाणी लेखिका वर्णन करतायत. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं, ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं? मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. या ठिकाणी लेखिका वर्णन करतात त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात जास्त वाट त्या कशाची पाहत असतील. सुट्टी लागल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे गोष्टीची पुस्तकं किंवा त्यांच्याकडे जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं त्यांना आता मनमुराद वाचायची आहेत. का वाचायचे आहेत? त्या सांगतायत की आमच्या भल्या मोठ्या म्हणजे खूप मोठा असा तो वाडा आणि त्या वाड्यामध्ये एक घर नाही, असे भरपूर. म्हणजे तुम्हाला वाड्याचं संरचना माहिती असेल की आजूबाजूला पूर्ण घरी असतात, म्हणजे पूर्ण असा गोल असा घरांचा पट्टा आणि मधली जी जागा आहे ती पूर्ण रिकामी असते आणि त्या वाड्यात खाली वरती असे 2-3 मजले असतात किंवा या ठिकाणी त्यांनी सांगितले चौथा जो मजला होता शेवटचा, तो मजला रिकामा होता. मग त्या ठिकाणी जाऊन म्हणजे माळा, जसं आपण आता म्हणतो सिमेंटचे स्लॅब असतात वरती रिकामे, त्या पद्धतीने तो माळा रिकामा होता. मग तिथे कुणाचीही आडकाठी नाही, कुणाचं बंधन नाही, कुणाचा आरडाओरडा नाही आणि तिथे जाऊन निवांत पुस्तकांच्या गराड्यात बसायचं. गराडा म्हणजे आजूबाजूला सगळी पुस्तकं आणि छानपैकी स्वतःला त्या पुस्तकांमध्ये अ, अ, काय म्हणतात ते पुस्तकांमध्ये बसायचं की जेणेकरून आपल्या आजूबाजूला फक्त पुस्तकच असतील, दुसरं काहीच नाही. मग त्या पुस्तकाच्या गराड्यात जाऊन त्या बसायच्या आणि मग गर्दी, त्या पुस्तकांची गर्दी आणि त्या पुस्तकांनी त्यांना घातलेला वेढा म्हणजे तो गराडा, त्या अद्भुत म्हणजे अशा चमत्कारिक कल्पनेने त्यांना इतकं छान वाटायचं की आता आपण असं करणार आहोत. आणि त्यांना आधीच म्हणजे जेव्हा सुट्टी लागते किंवा सुट्टीच्या आधीच त्यांना असं वाटायचं की असा प्रसंग येईल, आता सुट्टी लागेल आणि मी मस्तपैकी पुस्तकांच्या त्या गराड्यात बसेल. आणि ह्या कल्पनेने सुद्धा त्यांच्या मनाला एक आनंद, एक उभारी यायची. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती असं ते सांगतात. एक वेगळं जग त्या ठिकाणी भेटतं. बघा, या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. पुस्तकांचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो, जसं आपण म्हटलं ना की आस्वाद, एखाद्या कवितेचा आस्वाद किंवा पाठाचा आस्वाद, जर आपल्याला त्यातला अर्थ कळला, त्यातली आपल्याला प्रत्येक गोष्ट समजायला लागली, त्याचं आकलन झालं, तरच आपल्याला पुस्तकांची ओढ लागते. त्या पुस्तकातल्या जगाची ओढ लागते आणि म्हणून या ठिकाणी लेखिका म्हणतात की त्या पुस्तकांमध्ये एक वेगळं जग भेटत होतं. न पाहिलेले देश, आता तुम्ही समजा अमेरिकेच्या एखाद्या व्यक्तीने लिहिलेलं पुस्तक असेल, तिथल्या त्यांच्या जीवनशैलीवर आधारित असेल, तर तुम्हाला आपोआप तिथे ते जग अनुभवायला मिळतं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकामध्येच पाहायला मिळतात. म्हणजे न पाहिलेला देश, न पाहिलेली माणसं. आता तुम्ही काय अमेरिकेला जाऊन आलेच असाल का प्रत्येकजण? नाही. मग अमेरिका कशी आहे, काय आहे किंवा कोणताही देश समजा इंग्लंड असेल, न्यूझीलंड असेल, मग तिथल्या लोकांविषयीची माहिती, तिथल्या जीवनशैलीची माहिती, तिथल्या अन्नपदार्थांची माहिती, तिथे घडलेले प्रसंग. समजा आपण महाराष्ट्रात राहतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर जर एखादी व्यक्ती गेलीच नसेल, तर महाराष्ट्राच्या बाहेर इतर जे राज्य आहेत, त्या ठिकाणच्या परंपरा, संस्कृती किंवा तिथलं वातावरण, तिथली जीवनशैली, ही सगळी जर आपल्याला अनुभवायची असेल, तर त्याचा सगळ्यात मोठा जो साहित्य किंवा साधन म्हणजे काय, तर पुस्तकं. अनोळखी असले तरी पण पुस्तक जेव्हा आपण हातात घेतो, आता समजा आपण अरुणा ढेरे यांचा पाठ वाचतोय. मग अरुणा ढेरे यांना आपण प्रत्यक्ष पाहिलं नाहीये, किंवा त्यांना आपण प्रत्यक्ष ओळखत नाही, पण जेव्हा आपण पाठ वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरुणा ढेरेच आपल्याशी गप्पा मारतायत. आणि म्हणून हे अनोळखी असले, आपल्याशी त्यांची ओळख जरी नसली, परिचय जरी नसला, तरीही त्यांच्याशी आपले ओळखीचे धागे जुळतात. एकमेकांच्या विचारांमध्ये साम्यता येऊन जाते, विचार जुळायला लागतात.
न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या, न जुळणाऱ्या, न आपण बघितलेल्या, ह्या सगळ्या आपल्याला एकदम असं आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी. म्हणजे जग असंही असतं, तर आपल्याला आश्चर्य वाटतं की जग असंही असतं. मला केवढं तरी नवेपण त्या पुस्तकांमध्ये भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. कारण का, तुम्हाला माहिती आहे, अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून परिच्छेद आणि परिच्छेदापासून पूर्ण कथा, अशा पद्धतीने ही शब्दांची जादू त्या अनुभवत होत्या. किंवा त्यातली ती अलंकारिक भाषा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणवत होत्या. तो इतिहास, ती गाणी कोणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. लेखकांना हे कसं सुचलं असेल, कसं ते लिहावंसं वाटलं असेल, कसं ती लिहू शकली असतील, याचं सुद्धा त्यांना खूप सारं आश्चर्य वाटायचं. आणि मग त्यांना समजायचं की हो, भाषेमध्ये खूप ताकद आहे. आपल्याला आपल्या मनातल्या भावना, आपले विचार मांडण्यासाठी भाषा खूप मदत करते. ती भाषा जर आपण व्यवस्थित शिकलो, व्यवस्थित तिचं आचरण केलं, तिला आपल्या आचरणात उतरवलं, तर आपणही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, हे लेखिकेला तेव्हा कळलं. प्रतिभा, प्रतिभा म्हणजे कौशल्य. लेखकाच्या प्रतिभेची ताकद, त्या लेखकाचं जे कौशल्य आहे कथा मांडण्याचं, ते लिहिण्याचं, हे त्यांना समजत होतं. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस, त्या आश्चर्य व्यक्त करतात की खूप छान होतं हे सगळं. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरी पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा फिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांचे. किती छान वर्णन करतात लेखिका. त्यांच्या अंगणामध्ये जे काही एक उंबराचं झाड होतं घरामागे, तर त्या घरामागच्या उंबराच्या झाडावरती खूप सारे पोपट त्या झाडावरती येऊन बसायचे. कधी उन्हं तापलेलं असायचं त्यावेळी. मग ते थवे उंबरावर येऊन उतरायचे. त्यांना तिथं गारवा वाटत असेल, छान वाटत असेल झाडाच्या आजूबाजूला, आणि म्हणून ते तिथं यायचे. कशा तरी पानांचं, ते त्या झाडाची रचना त्यांनी सांगितली की कशा तरीच पानं त्या झाडाचे उंबराचे, आणि गाठीगाठीचं म्हणजे कसंही वाढलेलं ते झाड, एकमेकात मिसळलेले त्याच्यात त्या फांद्या, हे गाठीगाठीचं झाड तेव्हा फिक्या उंबरांनी, उंबर तुम्ही पाहिलेच असेल सर्वांनी, आणि राघू म्हणजे पोपट, राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. त्या थव्याची, त्या पोपटाच्या थव्यांची मी वाट बघायचे. माझ्या आयुष्यात अशा भरपूर घटना होत्या, भरपूर गोष्टी होत्या, भरपूर प्रसंग होते की ज्यांची मी आवर्जून वाट बघायची असं लेखिका सांगतात. ते उंबर पिकल्यानंतर लालसर गोड झालेल्या उंबरांची त्या वाट बघायच्या. आणि हे सगळं बघत असताना त्यांना ज्या सुचणाऱ्या कविता आहेत, मनामध्ये त्यांच्या ज्या भावना निर्माण व्हायच्या, त्या भावनांचं रूपांतर कवितांमध्ये व्हायचं, त्या कवितांची त्या वाट बघायच्या, त्यांच्या मनात जागे होणाऱ्या. अशा पद्धतीने सतत वाट बघायच्या अरुणा ढेरे. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. कविता म्हणजे कोणी मुलगी नाही, कविता म्हणजे त्यांच्या मनात असलेल्या भावना, त्यांच्या मनात असलेली प्रतिभा. मग या कवितेचं बोट त्यांनी घट्ट धरून ठेवलं. तिची आणि माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, अगदी कधीही, रात्री, मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. बघा, कविता म्हणजे कोण? त्यांची मैत्रीण. मैत्रीण म्हणजे मुलगी का? तर नाही, त्यांच्या मनात दडलेली, त्यांच्या हृदयात दडलेली ती कविता, त्यांच्या भावना. मग त्या सांगतात, ही जी माझी मैत्रीण आहे, तिला मी घट्ट धरून ठेवलेलं होतं, पण जेव्हा मी तिला बोलवायची ती कधीही यायची, मला जेव्हा पाहिजे तेव्हा ती यायची. कधी कधी रात्री, मध्यरात्री सुद्धा मी तिला लिहायचे, उतरवायचे कागदावरती. पण कधी कधी काय व्हायचं, मी खूप प्रयत्न करायचे पण मला ती आठवायचीच नाही. मग मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट बघणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरवून यावेत असं उगाच वाटत राहतं. बघा, हमखास म्हणजे खात्रीने ती कविता येईलच असं नाही. मी हाक मारली आणि ती आली, कारण ती काही कोणी मुलगी नव्हती. ती म्हणजे त्यांच्या भावना होत्या, त्यांच्या मनात जे काही शब्द निर्माण झाले, त्याच्यातून जे काही घडत होतं, ते सहज सुचणं कधी कधी शक्य नसायचं. पण मग सुचत नाही म्हणूनही त्यांना वाईट वाटायचं, अस्वस्थ वाटायचं, कशातच मन लागायचं नाही, कामात, खाण्यात. आणि मग अशामुळे काय व्हायचं, घरातल्या
स्त्रियांची, आईची, आत्याची बोलणी त्यांना खावी लागायची की असं काय तासनतास बसून राहायचं. मग आज ते वाट पाहणं आठवलं, म्हणजे मी ज्या गोष्टीची वाट पाहायचे ते मला आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. माझ्या या सगळ्या जुन्या आठवणी काय होतात, ताज्या होतात, मला पुन्हा त्या आठवतात. उमरांच्या पिकल्या फळांवरती, त्या उमराच्या झाडावरती पुन्हा त्या पोपटांचे थवे, त्या राघूंचे थवे, हिरवे पंख पुन्हा उतरवण्यावेत असं मला उगाच वाटत राहतं. आता येणार नसतील तरीही मला वाटतं ते यायलाच हवेत. आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरळीला सहज जाण्यायोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरना उरळी, परत त्यांना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायचे. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमची वाट पाहणं अटळ होतं. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली तरी भीती वाटत राहायची. बघा, या ठिकाणी वर्णन केलंय की जेव्हा त्यांची आत्या उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची, म्हणजे आता जी परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी रिक्षा असतात, रेल्वे आहेत किंवा बसेस आहेत किंवा भरपूर अशी व्यवस्था आहे की आपण स्वतःची गाडीही घेऊन जाऊ शकतो. पण तेव्हा त्या काळात अशी परिस्थिती नव्हती. आत्याला नोकरी करायची म्हणजे सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडायचं, परत रेल्वे स्टेशन, तिथून पुढे बस पकडणं, मग नंतर तिथे पोहोचणं, पुन्हा ती उशिरा येणार. मग हे सगळं जे आहे चक्र ते रोजचं असायचं. मग रात्री जेव्हा उशीर व्हायचा तेव्हा भावंड, आणि आपल्याला माहिती की लहान जी मुलं असतात घरात, ती मोठी माणसं जर कोणी बाहेर गेली की ती खूप वाट बघतात. त्या सांगतात दिंडी दरवाजात आम्ही वाट बघत उभं राहायचो. दिंडी दरवाजा म्हणजे काय, मोठा दरवाजा, आणि जो मोठा दरवाजा असतो, महादरवाजा ज्याला म्हणतो आपण, त्या दरवाजाला एक छोटा दरवाजा असतो ज्याला दिंडी असं म्हणतात. मग ह्या दरवाजात आम्ही उभं राहायचो त्या दिंडीमध्ये. आत्या येईपर्यंत अगदी आम्हाला इतका जीव कासावीस व्हायचा की अगदी आमच्या गळ्याशी रडू दाटलेलं असायचं. म्हणजे कधी एकदा डोळ्यातून धारा पडतील काही सांगता यायचं नाही. आणि जेव्हा आत्या दारात पाय ठेवायची तेव्हा धाकटा भाऊ पटकन तिच्या अंगावर झेप घेऊन तिला लोंबकळायचा, तिच्याशी खेळायचा, आणि मी रडू आवरत हसायचे. तिला बघितल्यानंतर सगळा शोष निपटून जायचा. सगळं जे काही कोरडेपणा होता, जे काही सुकलेपण होतं किंवा जे काही आम्हाला वाईट वाटत होतं ते सगळं बाजूला व्हायचं. तिने आम्हाला जेव्हा जवळ घेतलं की लगेच शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आम्हाला तिची वाट पाहणं अटळ होतं. ही न टळणारी गोष्ट होती. ती काळाची गरज होती तिची नोकरी करणं. पण जेव्हा हे सगळं समजत गेलं तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. म्हणजे काहीच पर्याय नव्हता आणि हे सगळं वाट बघणं गरजेचंच होतं. कसली भीती वाटत राहायची. काय होईल, आत्या येईल की नाही, तिला काही त्रास असेल का, काही घडलं असेल का, अशा सगळ्या गोष्टी आठवत राहायचं आणि त्रास व्हायचा. पुन्हा त्या सांगतायत, अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चीनी सिनेमा, पोस्टमन इन द माउंटेन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. बघा, सिनेमा कुठला आहे, परदेशी सिनेमा आहे, चीनचा आहे तो. त्या चित्रपटाचं नाव आहे, त्या सिनेमाचं नाव आहे पोस्टमन इन द माउंटेन. याच्यामध्ये काय सांगितलंय पहा, पहाडी प्रदेश म्हणजे जो डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणचं. तो पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या मुलानं त्याच्या जागी काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा त्या कामासाठी उत्सुक नसतो, म्हणजे त्याला काही ते काम आवडत नाही, पण पर्याय नाही. पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन, थैला म्हणजे पत्रांची पिशवी पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी तो निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. डोंगरावरती, टेकड्यांवरती वाहनं सहज जाऊ शकत नाहीत. मग तिथं पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं, खूप कठीण होतं. कारण तुम्ही जर टेकड्या पाहिल्या असतील, मोठे मोठे डोंगर पाहिले असतील, तर तुम्हाला माहिती आहे की ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, म्हणजे अगदी खूप दूरपर्यंत ती घरं असतात. मग त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं खूप कठीण काम होतं. एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. एका वस्तीवर ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी दोघं बापलेक येतात. तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते.
पोस्टमन अंध म्हणजे अंधळी म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. तिला का समजत असेल बरं? कारण ती म्हातारी आहे, तिची घरी कुणी नाही आणि तिच्याकडे फारसं कुणी येणारं नसतं. आणि बऱ्याचदा कसं होतं की हे जे जुनी म्हातारी माणसं आहेत त्यांना चाहूल म्हणजे कोण आलं असेल, कोण काय बोलतंय ह्याच्यावरून ते अंदाज लावतात की कोण आलं असेल. मग पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पत्र बघते ती, फक्त चाच पडते. तिला वाचता येत नाही, ती आंधळी आहे. पोस्टमनलाच ते ती वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. म्हातारीचा मुलगा कुठेतरी दूर राहत असतो आणि तो तिला पत्र पाठवतोय. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. बघा, पोस्टमन तुम्हाला आठवत असेल. आता पोस्टमनची वाट आपण बघत नाही, कारण आपल्याला जर एखाद्याला संदेश द्यायचा असेल तर आपण क्विक लगेच आपण फोन करतो आणि आपल्याला जे सांगायचं ते सांगून रिकामं होतो. किंवा जरी आपल्याला कुठून संदेश येणार असेल तर हे सगळं फोनच्या माध्यमातून खूप सहज झालेलं आहे. तसंच आपल्या संगणकाचा जो आपण फोनवर जो काही ईमेल आय डी वगैरे तयार केला त्याच्यावरती सगळ्याच गोष्टी येऊन जातात किंवा व्हॉट्सअप वगैरे ह्या साधनांतून आपल्याला बाकी कशाची गरजच उरत नाही. म्हणून पोस्टमनची आता काही फारशी वाट आपण बघत नाही. पण तेव्हा कसं होतं की पोस्टमनशिवाय पर्याय नव्हता. जे काही येणार पत्र वगैरे ते पोस्टमनच घेऊन यायचा आणि म्हणून त्या काळात त्याचं महत्त्व फार होतं. मग या ठिकाणी असं सांगतात पुढे, मुलगा जेव्हा पुढे होतो, मुलगा बघतो तेव्हा त्याला दिसतं वडील जे काही वाचत आहेत, तर त्याला दिसतं की आपल्या वडिलांच्या हातात, बापाच्या हातात मुळी कोरं कागदच आहे. त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वादही देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. बघा, पोस्टमन किती छान काम करतात. पोस्टमन जेव्हा येतो तेव्हा तो खूप आनंद देऊन जातो. कधी कधी बातम्या दुःखद असतात, पण तरीही त्याच्या येण्याची जी हुरहुर असते, त्याच्या येण्याची जी वाट बघणं असतं ते आपल्याला खूप आवडतं, खूप आनंददायी वाटतं. भलेच त्याने आणलेली बातमी खराब जरी किंवा दुःखद जरी असली तरी त्याची वाट मात्र आपण बघत असतो. आणि जेव्हा त्या वडिलांनी जी काही चिठ्ठी, जे काही पत्र त्या म्हातारीला वाचून दाखवलेलं आहे, त्याचं आश्चर्य त्या मुलाला वाटते की तुम्ही जे वाचले त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही आहे. आणि पुन्हा ती म्हातारी तुम्हाला धन्यवाद देते, आशीर्वाद देते. मग जेव्हा ते वडील त्या मुलाला असं सांगतायत की त्या पत्रावर काहीच नाही, एक अक्षरसुद्धा लिहिलेलं नाही आहे, पण ती म्हातारी तिच्या मुलाची वाट बघते. तिचा मुलगा तिला कधी भेटायलाही येत नाही, तिला कधी पत्रही पाठवत नाही, पण ती म्हातारी वाट बघते. आणि जर मी हे खरंच तिला असं सांगितलं की तुझ्या मुलाचं पत्र नाही आहे, तो येणार नाही, तर ती कशी जगेल? तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटेल की आपल्या मुलाला आपली काळजी नाही. आणि ह्याच चिंतेने तिला त्रास होईल. तिला त्रास झाला की कदाचित तिच्यावरती एखादी वाईट परिस्थिती ओढावू शकते. मग असं करण्यापेक्षा ती जे काही जगते आहे, छान आनंदात ती जगते आहे, तेच फक्त आपल्याला सातत्याने सुरू ठेवायचं आहे. तिला आनंदी ठेवायचं आहे. तिला पत्र आल्याचं तरी कमीत कमी समाधान आहे ना, मग ते आपल्याला तसंच टिकवून ठेवायचं आहे. आणि हे नाटक आता माझ्यानंतर तुलाच पुढे सुरू ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ते वडील मुलाला समजावून सांगतात. शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलं त्या प्रौढ, समंजस पोस्टमनने. तो प्रौढ आहे, समंजस आहे, तो हुशार आहे. त्या पोस्टमनला कळतं की त्या म्हातारीच्या जगण्याचा आधार काय आहे आणि म्हणून त्या पद्धतीने तो फक्त वागत राहिला. त्याने तिचं मन नाही दुखावलं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तर तो माणूस आहे. कसा माणूस आहे? भला माणूस आहे. तो चांगला माणूस आहे. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल तो दाखवत आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या.
पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच त्याची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचा मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे. आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. बघा, जेव्हा या ठिकाणी त्या समंजस पोस्टमनचं, त्या भल्या माणसाचं वर्णन करताना या ठिकाणी सांगतायत, तो फक्त प्रौढ नव्हता, तो फक्त समंजस नव्हता, तो एक भला माणूस आहे. तो फक्त एक सरकारी नोकर नाही आहे, तर तो माणसांना जाणतो, माणसांना तो ओळखतो. माणसांमध्ये आणि त्याच्यामध्ये जे नातं तयार झालेलं आहे, त्यांच्या रोजच्या भेटण्यातून जे काही त्यांच्याशी संबंध जोडले गेलेले आहेत, तो त्या मुलाला ते दाखवत आहे, तो त्याच्या मुलाला ते शिकवत आहे. त्याने मुलाला फक्त पहाडातल्या वाटा आणि खेडी नाही दाखवली, तर त्याने तिथली माणसं दाखवली, त्या माणसांपर्यंत जाण्याचे पूल दाखवले. त्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठीचे फक्त रस्ते महत्त्वाचे नाही आहेत, त्या माणसांच्या मनापर्यंत जोडण्याचे पूल त्याने दाखवले. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत. म्हातारी पत्राच्या आधाराने जगत होती, छानपैकी मस्तपैकी राहत होती, सुखात जगत होती. आणि हा जो पूल आहे, तो पूल जर त्याने खरं सांगितलं असतं आणि तो पूल तुटला असता तर याचं वाईट त्याला वाटतं, म्हणून त्याने तो पूल तुटू दिला नाही. त्याने म्हातारीला सुखानं जगण्यासाठीचं जे काही वाट पाहणं आहे ते ठरवून घेतलेलं होतं, की खोटं जरी असलं तरी सांगायचं, म्हणजे चिठ्ठी वाचून दाखवायची, की जेणेकरून म्हातारीला आनंद होईल. आणि एरवी ही गोष्ट सुखाची थोडीच असते, कधी कधी त्या वाट पाहण्यात दुःखही असते, काळजी असते, भीती, अस्वस्थता, तडफड, कितीतरी गोष्टी त्यात भरलेल्या असतात. पण म्हणून वाट पाहायची सोडतो का माणूस? नाही. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा बरं जरा. 2-2, 3-3 वर्ष सलग जेव्हा पाऊस पडत नाही आणि दुष्काळ पडतो, तेव्हा किती तळमळ होत असते त्या शेतकऱ्याची. किंवा जेव्हा विठूच्या वारीच्या दर्शनाची वाट बघतात लोक, की आता वारकरी लोक सगळे विठुरायाच्या दर्शनासाठी निघणार आहेत. आणि जेव्हा ते दर्शनासाठी पायी जात असतात, पंढरपूरच्या मंदिरापर्यंत जेव्हा ते जात असतात, तेव्हा जाताना ते अभंग म्हणत म्हणत जातात, विठ्ठलाचा धावा करत करत जातात. केव्हा एकदा विठ्ठल आम्हाला भेटेल ह्या ओढीने ते जातात. ती वाट पाहणं आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की आपल्या लक्षात येईल की वाट पाहायला लागते एखाद्या गोष्टीची, तेव्हाच त्याची खरी किंमत कळते. आता हे वारकरी एसटीने जाऊ शकतात विठुरायाच्या दर्शनाला, पण नाही, एसटीने गेल्यानंतर किती त्यांना त्याच्यातून आनंद मिळणार आहे आणि किती नाही, याच्यापेक्षा रस्त्याने पायी चालत गेल्यानंतर त्या गोडवा, त्या सगळ्या लोकांचं एकत्र असणं, अभंग म्हणत जाणं, विठुरायाच्या नामाचा घोष करत जाणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मनाला भेदून टाकणार किंवा मनाला एक छान प्रकारचा आनंद देऊन जाणारे आहेत. आणि म्हणून ते म्हणतायत की किंमत तेव्हाच कळते जेव्हा एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचा मोल म्हणजे त्याची किंमत आपल्या लक्षात येत नाही, त्याचं मूल्य आपल्याला कळत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, थोडंसं थांबायला शिकतो, की नाही आता थोड्या वेळाने भेटेल. आपण धीर धरायला शिकतो, आपण धीर धरतो म्हणजे आपण अधीर होतो, आपली उत्सुकता असते की आपल्याला ही गोष्ट कधी भेटेल. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो, की नाही आज नाही भेटलं ठीक आहे, उद्या भेटेल, उद्या नाही तर परवा भेटेल. असा हळूहळू आपला संयम वाढतो. श्रद्धा डोळस होत जाते, पक्की होत जाते, की नाही ही गोष्ट आहे ती आपल्याला मिळणार आहे. आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं, लेखिका म्हणतात, आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. म्हणजे मला आत्ता एखादी गोष्ट पाहिजे तर लगेच माझ्यासमोर ती नकोच यायला. का? मला थोडीशी वाट बघायला मिळायला हवी. का? कारण त्या गोष्टीचं महत्त्व मला कळणार आहे. थोडी तडफड जर भोगली तर त्या सुखाची चव वाढणार आहे, मला मिळालेल्या यशाची गोडी वाढणार आहे, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढणार आहे आणि माझी या जीवनाबद्दलची, या आयुष्याबद्दलची ओढही वाढणार आहे. आणि म्हणून मला अशा प्रकारचं जीवन जगायला फार आवडेल. याच पद्धतीने वाट पाहण्यातली जी मजा आहे, वाट पाहण्याची जी ओढ आहे, जी उत्कंठा आहे, जी उत्सुकता आहे, ती या ठिकाणी लेखिकेने आपल्यासमोर मांडलेली आहे. बघा, पाठ आपला झालेला आहे. आपण कृतीकडे वळूयात.
पहिली कृती सांगितलेली आहे, आकृत्या पूर्ण करा. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टींचं वर्णन तुम्हाला या ठिकाणी करायचं, सांगायचे आहेत. वर्णन करणं म्हणजे फक्त त्या गोष्टी तिथे लिहिणे, कृती. तर पहिली एखादी गोष्ट एखादं सांगता येईल का तुम्हाला, की अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, त्या गोष्टीची त्या वाट बघतायत, किंवा शनिवार वाड्यातून बकुळीची फुलं त्या गोळा करायच्या, ती एक गोष्ट, एक अनुभव त्यांचा आहे. त्याच्यानंतर दुसरी कृती पहा, पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? न पाहिलेले देश, न पाहिलेल्या व्यक्ती, न पाहिलेली ठिकाणं, अशा अनेक गोष्टी आहेत. या ठिकाणी पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. पोस्टमन हा फक्त काही पत्र टाकणारा माणूस नव्हता, पत्र पोहोचवणारा सरकारी माणूस नव्हता, तर तो एक भला माणूस होता. अशीच वैशिष्ट्ये तुम्हाला तिथे लिहायची आहेत. लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत पहा. कोकिळेचा कुहू कुहू आवाज, जो पहाटे पहाटे कानावर पडणार आहे तो, आणि याच प्रकारची इतर जी काही कृती असतील त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. कारणे शोधा पहा. आवाजाची वाट पाहण्याचा सार्थ कधी व्हायचं? जेव्हा त्या कोकिळेचा कुहू कुहू आवाज पहाटे पहाटे कानी पडायचा, तेव्हा वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं. तशीच कारणं पुढच्याही या कृतीची लिहायची आहेत. तुलना करा. व्यक्तीशी मैत्री, कवितेशी मैत्री. व्यक्तीशी मैत्री करणं म्हणजे आणि कवितेशी मैत्री करणं म्हणजे काय? व्यक्तीला मैत्री केली की व्यक्तीला आपण काय करतो? हाक मारतो. आणि कविता जी आहे ती कविता स्वतःहून व्यक्तीकडे धाव घेते. अशा पद्धतीने दोन मैत्रीतला फरक आहे. पुन्हा वाट पाहणे या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचं मत लिहून तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. वाट पाहणे या प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी कोणत्या आहेत? वाट पाहणं, कधी कधी दुःख, हुरहुर, कधी चिंता, काळजी, कधी सुख, आनंद, तर या गोष्टी आहेत. आणि वाट पाहणं या प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी काय आहेत? धीर धरायला शिकतो माणूस, संयमी होतो. कधी कधी एखाद्या गोष्टीवरचा विश्वास दृढ होत जातो. वाट पाहण्याचे फायदे काय आहेत? वाट पाहिल्याने ज्या गोष्टीची आपण वाट बघतो त्याची चव वाढत जाते, तिच्याविषयी गोडी वाढत जाते, आणि त्यातूनच एक नवीन आनंद मिळतो. चला तर मग पुढे वळूयात आपण. स्वमत आहे या ठिकाणी. पाठाच्या शीर्षकाची समग्रता, वाट पाहताना, या शीर्षकाची समग्रता तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायची आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचं मत लिहा. तुम्हाला ती पटली आहे का? आणि पटली असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला ते जाणवलं ते तुम्ही लिहा. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचं मोल जाणून देणारे आहे. मोल, किंमत जाणून देणारे आहे. या विधानाची सत्यता तुम्हाला पटवून द्यायची आहे. बघा, याच्या खाली एक मुद्दा आहे, भाषा सौंदर्य. भाषेतलं सौंदर्य. मराठी भाषेतील शब्द सामर्थ्य शब्दातीत आहे. वाट या एका शब्दाचा वापर विविध अर्थांनी करून एक अर्थपूर्ण मनोगत या ठिकाणी तयार झाला आहे. तुम्हाला माहिती, मराठी भाषेची ताकद फार मोठी आहे. जसं आपण एक पाठ पाहिला होता, त्याच्यामध्ये विविध शब्दांची रचना कशा पद्धतीने केली आहे, शब्द वेगळ्या पद्धतीने वापरले की वाक्य लगेच बदलतं, तसंच या ठिकाणी दाखवले. वाट पाहणे, काय तयार झाले इथे? मनोगत तयार झाले. नमस्कार. तू वाट दाखवणार. तू वाट दाखवणार. वाट दाखवणार म्हणजे रस्ता दाखवणार, मार्ग दाखवणार. म्हणून काल तुझ्या पत्राची वाट पाहत होतो. मी वाट पाहत होतो तुझ्या पत्राची. त्या वाटेने पत्र आलेच नाही. त्या वाटेने म्हणजे त्या रस्त्याने, त्या मार्गाने, त्या पथाने पत्र आलेच नाही. नेहमी त्या वाटेवरून धावणारी म्हणजे त्या रस्त्याने धावणारी पोस्टमन दादाची सायकलही त्या दिवशी धावली नाही. शेवटी सगळा दिवस वाट पाहण्यात गेला. वाट पाहण्यात साऱ्या दिवसाचीच वाट लागली. म्हणजे तो दिवसच माझा काय झाला? वायाला गेला. कारण तो दिवसच कामात आला नाही. मी वाट पाहिली पण आलंच नाही. आणि मी माझ्या घराच्या वाटेने माघारी फिरलो. म्हणजे मी माझ्या रस्त्याने पुन्हा मागे फिरलो. मनात आले, आपण पत्राचीच वाट पाहत होतो. पत्राची वाट पाहत होतो. आता कशाचीच वाट पाहू नये. म्हणजे पत्राचीही वाट पाहिजे नाही, कशाचीच वाट पाहिजे नाही, असं मनात आलं. आपणच आपली वाट निर्माण करावी. म्हणजे आपणच आपला रस्ता, आपला मार्ग, आपला पथ निर्माण करावा. जी कशाची वाट असेल? नवनिर्मितीची वाट असेल, जी सृजनशीलतेची वाट असेल, जी नवीन गोष्टींची वाट असेल, अशी स्वतःची वाट, असा स्वतःचा रस्ता, स्वतःचा मार्ग आपण निर्माण करावा. यावरील मनोगताचा अभ्यास तुम्हाला करायचा व त्यातील भाषिक सामर्थ्य जाणून घ्या. एका शब्दाचे वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ असणारे इतर काही शब्द वापरून तुम्हालाही असे मनोगत लिहिता येईल. आपल्या भाषिक क्षमता वाढवण्यासाठी या सगळ्याचा सराव करा. चला तर मग अशा पद्धतीने आपला पाठ संपलाय. भाषा सौंदर्य आपण पाहिले, कृतीही आपण पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.